विठुरायाच्या शेजारी उभी असलेली रुक्मिणी माता, आपण तिच्या रूपाला नेहमी नतमस्तक होतो. पण अखिल विश्वाचा धनी असलेल्या विठोबाची सासूरवाडी नेमकी कुठे आहे, तुम्हाला ठाऊक आहे का? आपल्या महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात वर्धा नदीच्या तीरावर वसलेलं एक शांत आणि छोटेखानी गाव म्हणजे कौंडण्यपूर. एकेकाळी ही महाभारतातील विदर्भ देशाची समृद्ध राजधानी होती. हाच तो पावन परिसर जिथून श्रीकृष्णाने रुक्मिणी देवीला ऐन विवाहाच्या दिवशी पळून नेले होते. आणि यापेक्षाही महत्वाची गोष्ट म्हणजे याच भूमीतून दरवर्षी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरसाठी वारी निघते. महाराष्ट्रातील सर्वात लांबचा पल्ला गाठणारी 500 किलोमीटरची ऐतिहासिक पालखी कौंडण्यपूरचा पौराणिक आणि ऐतिहासिक वारसा. पौराणिक साहित्यानुसार कौंडण्यपूरचे प्राचीन नाव कुंडिनपूर असे होते. महाभारतात आणि भागवत पुराण विदर्भ राज्याची पहिली राजधानी म्हणून नोंदवली गेली, जिथे राजा भीष्मक राज्य करत होता. पण हा केवळ पौराणिक कथेचा भाग नाही. भारताच्या पुरातत्व विभागाने जेव्हा परिसरात उत्खनन केले तेव्हा ताम्रयुग, मौर्य काळ आणि सातवाहन काळातील विटांच्या तटबंदीची अवशेष, भांडी आणि नाणी सापडली. म्हणजेच ही माती हजारो वर्षापूर्वीच्या समृद्ध संस्कृतीची प्रत्यक्ष साक्षीदार आहे. रुक्मिणीचा भाऊ रुक्मी याला तिचा विवाह चेदिराज शिशुपालाशी करायचा होता, परंतु रुक्मिणीने श्रीकृष्णालाच आपला पती मानले होते. लग्नाचा दिवस निश्चित झाला आणि रुक्मिणीने एका ब्राह्मणकरवी द्वारकेला गुप्त संदेश धाडला. लग्नाच्या दिवशी सकाळी कुलपरंपरेनुसार रुक्मिणी देवी गावाबाहेर असलेल्या श्री जगदंबा पूजेसाठी गेल्या. पूजा आटपून रुक्मिणी मंदिराच्या पायऱ्यावरून बाहेर पडत असतानाच तिथावर स्वार होऊन भगवान श्रीकृष्ण प्रगट झाले. शेकडो सैनिकाच्या आणि राजाच्या डोळ्यात देखत श्रीकृष्णाने रुक्मिणीला रथात बसवले आणि तिथून प्रस्थान केले. कौंडण्यपुरात आजही ते प्राचीन मंदिर आणि ती जागा दाखवली जाते. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर एका उंच पांढऱ्या टेकडीवर बसलेले एक मंदिर वर्धा नदीच्या पात्राकडे तोंड करून उभे आहे. इथे रुक्मिणी देवीचा अतिशय सुंदर मूर्ती आहे. श्री जगदंबा देवी मंदिर जिथे रुक्मिणी पूजेला आली होती ते ऐतिहासिक स्थान भस्माच्या टेकड्या. पुरातत्व शास्त्रानुसार या परिसरात आढळणाऱ्या पांढऱ्या टेकड्या हे सिद्ध करतात की इथे वर्षापूर्वी मोठे मानवी शहर वसलेले होते. दुर्लभ केळी कदंब वृक्ष. मंदिराच्या परिसरात अत्यंत दुर्मिळ असा केळी कदंब वृक्ष पाहायला मिळतो, ज्याचा थेट संबंध श्रीकृष्णाच्या आख्यायिकेशी जोडला जातो. पंढरपूरच्या आषाढी वारीत हजारो पालख्या सहभागी होतात, पण कौंडण्यपूरची श्री रुक्मिणी माता पालखी खूप खास आहे. 200 वर्षापासून अधिक जुनी परंपरा आणि पालखी सोहळ्याचे 2 शतकाहून अधिक काळ लोटला आहे. सर्वात लांबचा मार्ग अमरावती जिल्ह्यातील कौंडण्यपूर ते सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर हे अंतर तब्बल 450 ते 500 किलोमीटर पेक्षा जास्त आहे. पंढरपूरला जाणाऱ्या सर्व पालख्यांमध्ये हा महाराष्ट्रातील सर्वात लांबचा आणि पायी प्रवास मानला जातो. जेव्हा कौंडण्यपुरातून पालखीचे प्रस्थान होते तेव्हा लेक माहेरहून सासरला निघाली हा भाव प्रत्येक गावकऱ्यांच्या डोळ्यात दिसतो. ऊन वारा पावसाची पर्वा न करता सुमारे 1 महिना सतत पायपीट करत हे वारकरी आषाढी एकादशीला विठुरायाच्या चरणी पोहोचतात. कौंडण्यपूर हे केवळ एक प्राचीन गाव नसून आपल्या महाराष्ट्रातील ऐतिहासिक संस्कृती आणि अगाध भक्तीची जिवंत साक्ष आहे. जय हरी विठ्ठल, जय